आपण घरगुती पद्धतीने मॅगी बनवणार आहोत। हे 3 मॅग्या घेतल्यात, अशा पद्धतीने मी तोडून घेतल्या। तुम्हाला अख्खं टाकायचं असेल तरी सुद्धा चालेल। आणि त्यासाठी लागणारं साहित्य पण बघणार आहोत। एक बारीक चिरून टोमॅटो घेतलाय, थोडेसे माझ्याकडे वाटाणे होते हिरवे ते घेतले, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, मी हिरवी मिरची एक घेतली आहे। तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नसेल तर चालेल। थोडा गरम मसाला पाव चमचा घेतलाय, थोडासा आपला घरगुती मसाला थोडा पाव चमचा घेतलाय, एक चिमटभर हळद घेतली आहे आणि मीठ आपल्याला फक्त हिरवा वाटाणा यासाठी कांदा वगैरे लागेल यासाठी पाव चमचाच घेतलेला आहे। आणि त्यासाठी मॅगीचे मसाल्याचे पाकिटं असतात तेही टाकणार आहोत। मीठ बेताने टाकायचे आहे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे। तेल थोडंसंच वापरायचं आहे। आता आपण प्रोसेस पाहूया। कढई तापलेली आहे, आपण छोटा चमचा भर तेल टाकले आहे, जास्त नाही टाकायचे, छोटा चमचा आहे आपला तेल टाकले आहे। आता आपण कांदा टाकून घेणार आहोत, त्यासोबतच टोमॅटो पण टाकणार आहोत, मिरची पण टाकणार आहोत आणि वाटाणा पण टाकणार। आपण कांदा, टोमॅटो, हिरवा वाटाणा, एक मिरची आहे टाकून घेतले आहे, सगळं परतून घ्यायचं आहे। आपण एकत्र का टाकलं कारण की टोमॅटो पण विरघळले जातील, कांदा पण लाल होईल आणि वाटाणे पण तेलामध्ये चांगले शिजले जातील, त्यासाठी मीठ टाकून घेत आहोत आपण। कांदा, टोमॅटो, वाटाणा आणि थोडंसं मीठ टाकून तेलामध्ये परतत आहे ना, तर आपले वाटाणे शिजण्यासाठी, टोमॅटो शिजण्यासाठी 2 मिनिट आपण झाकून ठेवूया, 2च मिनिट। आता आपण हे मसाले शिजलेत का पाहूया। झालंय, शिजून झालंय, 2च मिनिटं ठेवलं होतं झाकण, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। आता आपण मसाले टाकून घेणार आहोत। हे थोडासा मसाला घेतला आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता, नसेल तरी चालेल। हे गरम मसाले आहेत, आपलं साजरे लावून दालचिनी इलायचीची पावडर होती थोडीशी टाकली आहे आणि चिमूटभरच हळद घेतली। हळद तुम्हाला आवडत असेल जास्त घेऊ शकता, पण मला नको आहे म्हणून मी थोडी कमी घेतली आहे। आता आपण गरम पाणी केलेलं आहे, एका मॅगीसाठी 1 कप पुरेसा असतो, तर मी असे 3 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी उकळलंय आपलं, आपण मसाले टाकत आहोत। हे गॅस बारीक केला तरी चालेल, कोणाला पोळता कामा नये। त्या मसाल्यातल्या 3 पुड्या होत्या मॅगीच्या, त्या टाकून दिलेत आपण। आता आपली मॅगी उकळत आहे, आपण हळूवारपणे हे टाकून घेऊया। दोन मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। बघूयात, वा मॅगी झाली आहे रेडी। आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत। पण मॅगी रेडी झाली आहे, सर्व केलेली आहे। मस्त खा, स्वस्थ रहा, आनंदित रहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।